Hello students, in the previous video we have studied the apomixis, and in that we have studied three categories of apomixis. Now today's topic it is the parthenocarpy. Now parthenocarpy, this term it is coined by Knoll in 1902. नोलनी 1902 मध्ये पार्थिनोकार्पी ही जी टर्म आहे ती कंडिशन आहे ती सांगितली होती. तर पार्थिनोकार्पी म्हणजे काय की इट इज द कंडिशन ऑफ फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन. पार्थिनोकार्पी मध्ये काय होत असतं की फ्रूटचं फॉर्मेशन होत असतं पण विदाउट फर्टिलायझेशन. जसं की पार्थिनोजेनेसिस आपण स्टडी केलेला आहे. पार्थिनोजेनेसिस नॉन रिकरंट एपोमिक्सिस मध्ये की जिथे काय होत असतं की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट एनी फर्टिलायझेशन, देन इट इज कॉल्ड एज अ पार्थिनोजेनेसिस. तर इथे पण तीच टर्म आहे, दॅट इज द पार्थिनोकार्पी. पण इथे काय होत आहे, फ्रूटचं फॉर्मेशन होत आहे विदाउट एनी फर्टिलायझेशन. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता इथे काय होत आहे, फ्रूटचं फॉर्मेशन इथे होत आहे. ओके, नाउ दिस इज कॉल्ड एज अ पार्थिनोकार्पी. तर हे जी पार्थिनोकार्पी आहे ही नॅचरली आपल्याला मेनी प्लांट्समध्ये दिसून येते. नाव आता असं म्हटलं जातं की हे जे पार्थिनोकार्पी आहे ही स्टिम्युलस प्रोव्हाइड करते बाय द प्लासेंटल टिश्यूज. जे ओव्हरीचे जे प्लासेंटल टिश्यूज असतात ते काय करतात, स्टिम्युलस प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ओव्हरीचं फॉर्मेशन होतं फ्रूटमध्ये विदाउट एनी फर्टिलायझेशन. तर ते स्टिम्युलस कोणतं आहे, जसं की केमिकल स्टिम्युलस ऑफ ऑक्झिन, दॅट इज द IAA, दॅट इज द इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. हे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इनटू द फ्रूट. तर हे जे ऑक्झिन हे काय आहे, स्टिम्युलस आहे. म्हणजे काय, एक हॉर्मोन आहे. द केमिकल नेम ऑफ द ऑक्झिन इट इज द इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. तर हे जे ऑक्झिन आहे हे काय करत असतं, ओव्हरीचं एनलार्जमेंट करतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन कशात झालेलं दिसतं आपल्याला, फ्रूटमध्ये कन्व्हर्शन झालेलं दिसतं. ओके, तर आता ज्यावेळेस हे पार्थिनोकार्पी होत असते त्यावेळेस काय असतात, तिथे नो सीड फॉर्मेशन इज देअर. म्हणजे सीडचं फॉर्मेशन होत नाहीये कारण की तिथे एम्ब्रिओज नाहीये, तर डायरेक्टली ओव्हरीचं कन्व्हर्शन कशात झालं आहे, फ्रूटमध्ये. म्हणून हे जे फ्रूट्स आहेत ते कसे असतात, सीडलेस असतात. ओके, एक्झाम्पल इट इज द बनाना, पायनॅपल अँड पपया. तर बनाना, पायनॅपल आणि पपया यांचे नॅचरली हे बनानामध्ये, पायनॅपल आणि पपयामध्ये काय दिसतं की देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ सीड, दॅट इज द सीडलेस, and there is a formation of fruit without any fertilization. Okay, now this parthenocarpy can be induced artificially. म्हणजे आर्टिफिशियली पण आपण, नॅचरली तर होतेच ते प्लांट्स मध्ये, पण आर्टिफिशियली सुद्धा आपण काय करू शकतो, आणू शकतो बाय स्प्रेइंग हॉर्मोन्स, दॅट इज द गिबरलिन्स. हे गिबरलिन्स हे जे हॉर्मोन्स आहेत ते जर आपण स्प्रे केले आणि काही फिजिकल मेथड्स जर आपण वापरल्या तर आपण ही जी पार्थिनोकार्पी ही जी कंडिशन आहे ती फ्रूट्समध्ये आणू शकतो. फॉर एक्झाम्पल ग्रेप्समध्ये आपण पाहतो की ते हे जे ग्रेप्स आहेत किंवा अंगूर आहेत ते कसे असतात, सीडलेस असतात. तर हे जे सीडलेस ही जी कंडिशन येते तर कशामुळे येते, पार्थिनोकार्पीमुळे येते की हे जे हॉर्मोन्स आहे गिबरलिन्स हे स्प्रे केले जातात आणि त्याच्यानंतर ते ग्रेप्स आपल्याला कसे दिसतात, सीडलेस आपल्याला आलेले दिसतात. ओके, now this is all about the parthenocarpy. Then next it is the polyembryony. Polyembryony म्हणजे काय, it is the development of more than one embryo in the seed. एका सीड मध्ये एक एम्ब्रिओ पेक्षा जास्त ची डेव्हलपमेंट होते, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉलीएम्ब्रियोनी म्हणतो. म्हणजे एका सीड मध्ये एकापेक्षा जास्त जेव्हा एम्ब्रियोनची डेव्हलपमेंट होते इट इज कॉल्ड एज अ पॉलीएम्ब्रियोनी. ओके, तर ही जी पॉलीएम्ब्रियोन आहे ही फर्स्ट नोटीस केली लिव्हान वुकनी 1719 मध्ये. 1790 मध्ये लिव्हान वुकनी ही जी पॉलीएम्ब्रियोन आहे ती नोटीस केली इन द सिट्रस मध्ये. सिट्रस म्हणजे जे आपण लिंबूचे झाडं म्हणतो, लिंबू किंवा संत्र यांचे जे झाडं आहेत यांना सिट्रस म्हटलं जातं. तर या सिट्रस मध्ये आपण सगळ्यात पहिले ही जी पॉलीएम्ब्रियोन आहे लिव्हान वुकनी 1790 मध्ये नोटीस केली. त्याच्यानंतर ही जी पॉलीएम्ब्रियोन आहे ना, इट इज द वन एम्ब्रियो इन अ सीड विच कॉन्सिक्वेंटली रिझल्ट्स इन द इमर्जन्स ऑफ द मल्टिपल सीडलिंग्स. तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला पॉलीएम्ब्रियोनीमध्ये की एका एम्ब्रियो सीडमध्ये जो एक एम्ब्रियो आहे त्यांच्यामध्ये मोर दॅन वन एम्ब्रियो तिथे असतो एका सीडमध्ये
आणि त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला का मल्टिपल सीडलिंग्स तिथे आलेले दिसतात. म्हणजे एकच सीडलिंग तिथे न येता बरेच सारे सीडलिंग्स तिथे आलेले आपल्याला दिसून येतात. ओके, तर ॲडिशनल एम्ब्रियोज कुठून येतात? रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यूज असोसिएटेड विथ द ओव्ह्यूल ऑफ द सीड. तर ओव्ह्यूल ऑफ सीड मधले जे वेगवेगळे जे सेल्स असतात, ओके, त्या सेल्स पासून यांचं डिफरन्शिएशन होतं, त्यांची डेव्हलपमेंट होते आणि जो एम्ब्रियो आहे त्याच्यामध्ये अजून एम्ब्रियो ते ॲड होतात. म्हणजेच काय की एका सीडमध्ये एकापेक्षा जास्त तिथे एम्ब्रियोज तिथे तयार होतात. ओके, तर ही जी पॉलीएम्ब्रियोनी आहे हे मे बी ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे दोन प्रकारची एम्ब्रियोनी इथे तयार होते. ट्रू एम्ब्रियोनी पॉलीएम्ब्रियोनी तयार होते किंवा फॉल्स एम्ब्रियोनी तयार होते. ओके, तर हे डिपेंड कशाला करतं की किती एम्ब्रियोज तयार झालेले आहेत फ्रॉम द सेम एम्ब्रियो और डिफरंट एम्ब्रियो सॅक. एका एम्ब्रियो सॅक पासून किती एम्ब्रियोज तिथे तयार झालेले आहेत त्याच्यावर काय डिपेंड करतं ती पॉलीएम्ब्रियोनी ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे आपल्याला लक्षात येतं. ओके, त्याच्यानंतर देर आर टू टाइप्स ऑफ पॉलीएम्ब्रियोनी, दॅट इज द ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी अँड क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. ओके, तर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की जो झायगोटिक एम्ब्रियो आहे त्याच्या ॲडिशनला जे एम्ब्रियो आहे डेव्हलप फ्रॉम द न्यूसेलस और इंटेग्युमेंट, या न्यूसेलस आणि इंटेग्युमेंट पासून एम्ब्रियो तयार होतात इन ॲडिशन टू द झायगोटिक एम्ब्रियो. मधातल्या ज्या एम्ब्रियो आहे त्याच्या ॲडिशनला न्यूसेलस आणि इंटेग्युमेंट्स पासून एम्ब्रियोज तयार होतात. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी अँड इट इज सीन इन द सिट्रस. सिट्रसमध्ये निंबूच्या झाडामध्ये आपल्याला हे किंवा संत्र्याच्या झाडामध्ये आपल्याला ही जी ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी पाहायला मिळते. ओके, देन नेक्स्ट आहे दॅट इज द क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी इट इज द क्लिवेज ऑफ झायगोट प्री एम्ब्रियो अँड द युनिट्स डेव्हलप इन टू द एम्ब्रियोज. तर इथे काय दिसतं आपल्याला की जो एम्ब्रियो आहे, ओके, त्याच्या ज्यावेळेस लॅटरल डिव्हिजन्स होतात आणि तिथे नवीन एम्ब्रियोज तिथे तयार होतात. ओके, तर एम्ब्रियोचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की वरचा जो छोटा सेल असतो स्मॉल सेल इट इज कॉल्ड एज द एम्ब्रियोनल इनिशियल आणि खालचा असतो जो लांबा सो इट इज कॉल्ड एज सस्पेन्सर. ओके, तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द प्री एम्ब्रियो. तर या प्री एम्ब्रियोचं मग अजून लॅटरल डिव्हिजन्स होतात. हे पहा लॅटरल डिव्हिजन्स होतात आणि लॅटरल डिव्हिजन्स झाल्यानंतर एका एम्ब्रियोपासून इथे नवीन 3 एम्ब्रियोज इथे तयार झालेले दिसतात. नाव आता इथे काय होत आहे? क्लिवेज होत आहे. म्हणजे काय? एका एम्ब्रियोचे आपण काय म्हणतो तुकडे पडत आहेत म्हणजेच त्याला म्हणतो क्लिवेज. तर म्हणूनच याला म्हटलेलं आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. नाव इट इज कॉल्ड एज अ न्यू एम्ब्रियोज. हे क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी पासून एका एम्ब्रियोपासून पुष्कळ सारे एम्ब्रियोज इथे तयार होतात. ओके, इन दिस क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. देन सिग्निफिकन्स काय आहे या पॉलीएम्ब्रियोनीचा की इट इज इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायवल. जे सर्व्हायवलचे चान्सेस आहे न्यू प्लांट्सचे ते इन्क्रीज करतं विथ द हेल्प ऑफ दिस पॉलीएम्ब्रियोनी. त्याच्यानंतर जेनेटिकली युनिफॉर्म सीडलिंग्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे काय की याच्यातले जे एम्ब्रियोज तयार होतात या पॉलीएम्ब्रियोज ते कसे असतात? जेनेटिकली युनिफॉर्म असतात. म्हणजे त्यांचे जे जीन्स आहेत ते सारखेच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच जेनेटिकली युनिफॉर्म सीडलिंग्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इट इज बेनिफिशियली इन हॉर्टिकल्चर. ओके, हॉर्टिकल्चर म्हणजे जे ग्रोईंग फ्रूट्स आहेत या ग्रोईंग फ्रूट्समध्ये ही जी पॉलीएम्ब्रियोनी आहे ही फार बेनिफिशियल मानल्या जाते. आणि ज्याच्यामुळे काय होतं की न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज ग्रेट सिग्निफिकन्स इन द हॉर्टिकल्चर. या हॉर्टिकल्चरमध्ये ही जी पॉलीएम्ब्रियोनी आहे ही काय आहे? ग्रेट सिग्निफिकन्स आपल्याला दाखवते. ओके, थँक्यू.